महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी घाटात आयशर टेम्पो पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी गावच्या हद्दीत गोवा दिशेने जाणारा आयशर टेम्पो पलटी झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सदर अपघात बुधवार रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की टेम्पो चालक जगदीश लल्लम गौतम, वय वर्ष 35, हा आपल्या ताब्यातील टेम्पो क्रमांक MH48 DC 2794 घेऊन वसई ते गोवा दिशेने जात असता कशेडी घाटातील धामणदेवी गावाजवळ एका अवघड वळणावर चालकाच्या आयशर टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो लोखंडी बॅरिकेड्सवर धडकून पलटी झाल्याची ही घटना घडली आहे। टेम्पोमधील काही फर्निचर साहित्य रस्त्यावर पडल्याने व आयशर टेम्पो पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे। या अपघातामुळे महामार्गावर बॅरिकेडचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे। दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस ठाणे अंमलदार सतीश कदम हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।